हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे न्यूझीलंड सिरीजमधील दुसरं ठिकाण हॉबिटन मूवी सेट. आज आपण आलो आहे एक अगदी खास आणि जादुई ठिकाण हॉबिटन मूवी सेट. होय, हेच ते ठिकाण जिथे लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि द हॉबिटन या प्रसिद्ध चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. सुरुवातीलाच तुम्हाला दिसतं ते हॉबिटन गिफ्ट शॉप. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सोव्हेनियर्स खरेदी करू शकता. ही आहे द शायर्स रेस्ट. इथूनच सुरू होतो आपला जादुई प्रवास. इथं आम्ही तिकीट घेतलं आणि आता निघालोय हॉबिटनच्या दिशेनं. गाईड आम्हाला सेटच्या आतल्या गोष्टी, चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान गमतीशीर आठवणी सांगत होते. त्यांचं बोलणं ऐकताना वाटलं आपण खरंच त्या जगात प्रवेश करत आहोत. बसमध्ये बसल्यावर आपल्याला हा सेट कसा तयार केला गेला हे स्वतः दिग्दर्शक पीटर जॅक्सन आपल्या व्हिडिओ क्लिप थ्रू आपल्याला सांगत होते. हॉबिटन सेट तयार करण्यामागील प्रेरणा मिळाली ती J.R.R. टॉलकियन यांच्या लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि द हॉबिटन या कादंबऱ्यांमधील जादुई जगाला वास्तवात आणण्याची इच्छा होती. चित्रपट दिग्दर्शक पीटर जॅक्सन आणि त्यांच्या टीमला असं वाटलं या जगाला खरं करण्यासाठी फक्त स्टुडिओमध्ये सेट बांधणं पुरेसं नाही, तर बाहेर निसर्गात एक संपूर्ण गाव उभारणं गरजेचं आहे, जे पाहताना प्रेक्षकांना खरोखरच शायरच्या भूमीत असल्याचा अनुभव येईल. आणि त्यामुळे त्यांनी न्यूझीलंडमधील माटामाटा या गावाजवळील हिरव्या डोंगराळ प्रदेशात निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक शैलीत हे गाव तयार केलं. या सेटमध्ये हॉबिट्सची घरं, बागा, रस्ते, पूल आणि अगदी बॅक एंड सारखा एक खास जागा असं काहीतरी बांधलं गेलं. या गावात आहेत हॉबिट्सची छोटी छोटी घरं, रंगबिरंगी बागा, गुहा, पूल आणि नक्कीच बॅक एंड, जिथं बिल्बो आणि फ्रेडो राहत होते. ही कल्पना आणि मेहनत पाहून जगभरातून पर्यटकांना आणि लॉर्ड ऑफ द रिंगच्या चाहत्यांना हा सेट पाहण्यासाठी आणि त्या जादुई दुनियेत स्वतःचं पाऊल टाकण्यासाठी आकर्षित करतं. काही वेळातच गाईड आपल्याला बसमधून सेटवर घेऊन येतात. बरोबर, पण हा फक्त सेट नाही तर एक जादुई जग उभारलं आहे. इथे पीटर जॅक्सन आणि त्यांच्या टीमला असं वाटलं की इथे खरोखरच शायर असावा, तसाच निसर्गाचा संगम आणि घरे बनायला हवीत. आणि मग त्यांनी हिरव्या डोंगराळ भागात संपूर्ण गाव उभारलं. ही छोटी छोटी घरं कशी तयार केली गेली ती खरंच हॉबिटसाठी आहेत का? तर हे खूप काळजीपूर्वक बांधली गेली आहेत. घरं, लहान खिडक्या, रंगबिरंगी फुलं, अगदी बिळांसारखे दरवाजे, सर्व काही हॉबिट्सच्या जीवनशैलीनुसार तयार केले गेले आहेत. पण लक्षात ठेवा, हॉबिट्स खरंच नाहीत, ते फक्त चित्रपटासाठी बनवलेले प्रॉप्स आहेत. बिल्बो बॅगिन हा मुख्य पात्र होता आणि त्याचं हे घर बॅक एंड या सेटला खूप प्रेमाने सजवलं गेलं. तुम्हाला ठाऊक आहे का हे घर इतकं प्रसिद्ध का झालं? अनेक लोकांनी तिथे फोटो काढायला येतात आणि काही जण तर तिथे आत जाऊन बसण्याचा प्रयत्नही करतात. तुम्ही पाहताय ते झाड होतेच बॅक एंडच्या वरचं भव्य सुंदर झाड. हे खरं झाड नाही, हे कृत्रिम झाड आहे. आणि हे झाड तयार करण्यासाठी वापरली गेली सुमारे 2 लाख कृत्रिम पानं. हे सगळी पानं चीनमधून बनवून मग न्यूझीलंडला पाठवली गेली आणि सेट डिझायनर्सनी प्रत्येक पान हाताने जोडून झाडावर लावलं आहे. आणि आता आपण येऊन पोचलो आहोत बिल्बो आणि फ्रेडोच्या घरी. तर ही छोटी घरं बघण्यासाठी आपल्याला आत जाता येतं.
जसं तुम्ही द हॉबिट आणि द लॉर्ड ऑफ द रिंग चित्रपटात पाहिलं असेल, अगदी तसंच आतमध्ये पाऊल टाकलं की एक वेगळं जग दिसतं. लाकडी भिंती, छताला गोलाकार कमानी, घरात असलेल्या प्रत्येक वस्तूला एक खास वैशिष्ट्य. पहा हे छोटंसं गोल दरवाजाचं दार. हे दरवाजा फक्त दिसायला छोटा नाही तर हॉबिटच्या उंचीनुसार बनवलेला आहे. आतमध्ये असतो तो एक छोटा हॉल जिथे बिल्बो आपल्या मित्रांसोबत चहा पितो आणि गोष्टी सांगतो. भिंतीवर आहेत हाताने रंगवलेली चित्र, जुन्या नकाशे आणि जणू काही बिल्बो बॅगिन्स आजही इथे राहत असेल. आणि हो, खिडक्यांमधून येणारा हा नैसर्गिक प्रकाश आणि बाहेरचा हिरवागार नजारा, हे सगळं मिळून घरात शांती आणि उबदारपणा जाणवतो. किचनमध्ये दिसतात लहानशा तांब्या भांड्याची पितळेची भांडी, खास हॉबिट जेवणांसाठी तयार केलेले खाण्याचे पदार्थ. सगळं काही इतकं खरं वाटतं की जणू आपण कुठल्या जादुई पुस्तकात शिरलो आहोत. आता आपण या अद्भुत प्रवासाच्या शेवटी आलो आहोत. हॉबिटांमध्ये फिरताना जाणवलं की ही फक्त चित्रपटाची लोकेशन नाही, तर ही आहे कल्पनेची जमीन, जिथं दरवाजे गोल असतात, घरं छोटीशी आणि उबदार. प्रत्येक पान, प्रत्येक झाड आपल्याला काहीतरी सांगत असतं. बिल्बोचं घर, ग्रीन ड्रॅगन इन ते 2,00,000 पानांचं झाड, सगळं काही स्वप्नांसारखं. इथे येऊन एक गोष्ट लक्षात आली, काही गोष्टी आपण केवळ वाचतो आणि काही पाहतो, पण हॉबिटन हे आपण अनुभवतो. आणि म्हणतात ना, इवन द स्मॉलेस्ट पर्सन कॅन चेंज द कोर्स ऑफ द फ्युचर. तर मंडळी, हॉबिटन तुमची वाट पाहत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.